नमस्कार. आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा, जिचे नाव आहे मृत्यू मालिकेचे रहस्य. कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे. प्रस्तुत कथा काल्पनिक असून त्याचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही. स्थळांच्या, व्यक्तींच्या तसेच वाहनांच्या नंबरशी काही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. सुटे 10 रुपये नाही आहेत मॅडम, टॅक्सी चालक म्हणाला. असू द्या, असं म्हणून ती घाईघाईने आपल्या फ्लॅटकडे जायला वळली. टॅक्सीवालासुद्धा तिच्या मागेच हळूहळू चालवत जाऊ लागला. तसा तिने वेग वाढवला. पटकन अपार्टमेंटमध्ये शिरून दडदड जिना चढून ती फ्लॅटच्या बंद दारावर ठोठावू लागली. इकडे टॅक्सीवाल्याला तेवढ्यात एक गिऱ्हाईक मिळालं आणि त्याने अबाउट टर्न घेतला. कुठे जायचं आहे साहेब? टॅक्सीवाला म्हणाला. माहीम वेस्ट, गिऱ्हाईक म्हणालं. टॅक्सी चालकाने गिऱ्हाईकाला टॅक्सीत बसवलं व तो चालता झाला. इकडे तिने टॅक्सीचा आवाज दूर जाताच सुटकेचा निश्वास सोडला. फ्लॅटचे दार उघडल्या गेले. अगं, केवढ्या मोठ्याने दार बडवत होती तू, रचना? कुत्रं मागे लागलं होतं की काय? हो, कुत्रं नाही, लांडगा मागे लागला होता. कशी तरी जीव मुठीत घेऊन आली मी. तुला काय माहीत आहे स्मिता, काय अवस्था झाली माझी घाबरल्यामुळे? रचना म्हणाली. काय झालं तरी काय, ते तरी सांग. आणि आज घरी यायला तुला 10 वाजले? स्मिता म्हणाली. अगं, मंथ एंड आहे ना, सगळे हिशोब बसवावा लागतो. प्रायव्हेट बँक आहे आमची, सरकारी असती तर गोष्ट वेगळी असती, रचना म्हणाली. लांडग्याचं काय झालं ते सांगणार होतीस ना? स्मिता म्हणाली. अगं, तो टॅक्सीवाला, त्याची नजर बरी वाटली नाही मला. बरं झालं, बँकेपासून फ्लॅटजवळ असल्याने पटकन आली मी आणि अर्ध्या रस्त्यातच त्याला सोडायला सांगितलं मी. तरीसुद्धा अपार्टमेंटपर्यंत तो माझ्या मागे आला. त्याची टॅक्सी जेव्हा दूर गेली तेव्हा माझा जीव भांड्यात पडला, रचना म्हणाली. तू स्कूटी घेऊनच टाक आता, फार उपयोगी पडते अशावेळी, स्मिता म्हणाली. हो, आता पगार झाला की EMIवर घेऊनच टाकते. त्याच दिवशी रात्री 12 वाजता टॅक्सी चालता चालता अचानक थांबली. अरे अरे भाऊ, इथे कुठे थांबवली टॅक्सी? अरे हे काय झालं, बाप रे! हॅलो, दादर पोलीस स्टेशन. मी इथे सध्या एका टॅक्सीतून बोलतोय. टॅक्सीवाला बेशुद्ध पडला असून त्याच्या तोंडातून फेस येतोय. काय? तुम्ही येईपर्यंत थांबावंच लागेल मला? हो हो, थांबतो मी. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता. अगं स्मिता, चल, मी निघते आता. रचना बाहेर पडणारच होती तेवढ्यात तिचं लक्ष स्मिताने धरलेल्या वर्तमानपत्राच्या मागच्या बाजूला असलेल्या बातमीकडे गेलं. तिने एकदम जोरात म्हटलं, बाप रे, हाच तर होता कालचा टॅक्सीवाला आणि आज याचा खून झाला? काय, खून? असं म्हणून स्मिताने पटकन पेपरची मागची बाजू बघितली. MH01802211 टॅक्सीचा नंबर होता. टॅक्सीवाला विषारी द्रव पदार्थामुळे मृत्युमुखी पडला होता. साधारण रात्री 12 ते 1च्या दरम्यान त्याचा मृत्यू झालेला होता. बापरे, भीषण आहे हे सगळं, स्मिता म्हणाली. ए स्मिता, झाला का गं पेपर वाचन? मला महत्त्वाची बातमी बघायची आहे, स्मिता आणि रचनाच्या घरमालकीणबाई म्हणाल्या. कोणती महत्त्वाची बातमी हो काकू? अगं, रुपल हॉलमध्ये सेल लागणार आहे साड्यांचा, त्याचे टायमिंग बघायचे आहे, दे लवकर पेपर, घरमालकीण काकू घाईने म्हणाल्या. थोडा वेळही राहू देत नाही या काकू. त्यांचा पेपर आहे म्हणून लगेच काही ना काही निमित्ताने मागून घेतात, स्मिता त्या गेल्यावर म्हणाली. आता येत्या महिन्यापासून आपणच लावून टाकू रोजचा पेपर, रचनाने तिला सांगितलं. तसंच करावं लागेल, म्हणजे उगीच मिजाज नको या काकूंची, स्मिता तावातावाने म्हणाली. चल, मी निघते, मला उशीर होतोय, रचना म्हणाली. या प्रसंगानंतर 4 दिवसांनी. स्थळ दादर ईस्ट पोलीस स्टेशन. बघ राघव, एकाच आठवड्यात 3 टॅक्सी चालकांचे मृत्यू झालेले आहेत. तिन्ही जणांचा मृत्यू एकाच प्रकारच्या विषारी द्रव पदार्थामुळेच झाला आहे. त्या तिघांच्याही कुटुंबियांचं म्हणणं आहे की ते आत्महत्या करू शकत नाही. कोणीतरी त्यांचा खून केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे, इन्स्पेक्टर नाईक म्हणाले. मृत्यू नेमका कसा झाला? डिटेक्टिव्ह राघव. पहिला मृत्यू 4 दिवसांपूर्वी MH01802211 या टॅक्सीच्या चालकाचा रात्री 12 ते 1च्या दरम्यान झाला. दुसरा MH01802212 या टॅक्सी चालकाचा झाला दुसऱ्या दिवशी सकाळी
11 वाजता आणि तिसरा खून झाला लगेच तिसऱ्या दिवशी MH01802216 या टॅक्सी मालकाचा. सगळ्यांच्या पोटात एकाच प्रकारच्या विषाचे अंश सापडले. सगळ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत एकाच प्रकारचं विष मिसळलेलं होतं, इन्स्पेक्टर नाईकनी सांगितलं. पाण्याच्या बाटलीतील पाणी त्यांनी घरूनच आणलं असेल ना? डिटेक्टिव्ह राघवनी विचारलं. हो, रोज घरून निघताना ते घरूनच पाणी घेऊन निघायचे आणि संपलं की एखाद्या दुकानातून पाण्याची बाटली किंवा हॉटेलमधून पाण्याची बाटली भरून घ्यायचे असं त्यांच्या घरच्या सदस्यांकडून कळलं. तिथून जर विषबाधा होण्याची शक्यता वाटत नाही, इन्स्पेक्टर म्हणाले. म्हणजे हे कोणीतरी हेतुपुरस्सर केलेलं दिसते. या सगळ्या मृत टॅक्सी चालकांचा एकच शत्रू असला पाहिजे. गुन्हेगार हा कोणी एखादा टॅक्सी चालकांपैकी किंवा यांच्या मित्रपरिवारांपैकी असू शकतो, डिटेक्टिव्ह राघव म्हणाला. तिघांपैकी एका टॅक्सी चालकाच्या बाटलीवर बोटांचे ठसे आढळले आहेत. ते त्यांच्या डेपोवरील सगळ्या टॅक्सी चालकांच्या तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या बोटांच्या ठशांशी जुळवून बघितले, पण ते कोणाशीच जुळत नाही. याचा अर्थ गुन्हेगार कोणीतरी बाहेरचा असावा, इन्स्पेक्टर नाईक म्हणाले. अच्छा, बाहेरचा जरी असला तरी असा कोणीतरी ज्याला या सगळ्यांवर सूड उगवायचा असेल, डिटेक्टिव्ह राघव म्हणाला. असू शकते. कमिशनर साहेबांनी या प्रकरणाचा कधी शोध लागणार याचा तगादा लावला आहे. शिवाय या तिन्ही टॅक्सी चालकांच्या नातेवाईकांची रोज एकदा खेप असतेच पोलीस स्टेशनला. टॅक्सी चालकाचा युनियन लीडरचा रोज फोन येतो. टॅक्सी चालकांमध्ये एक दहशत पसरलेली आहे, इन्स्पेक्टर नाईक म्हणाले. इन्स्पेक्टर नाईकांनी डिटेक्टिव्ह राघवला तातडीने या केस संदर्भात पुण्याहून मुंबईला बोलावलं होतं. डिटेक्टिव्ह राघव ऑफिसला 8 दिवसाची रजा टाकून आला होता. त्या टॅक्सी मी बघू शकतो का? डिटेक्टिव्ह राघव म्हणाला. हो हो, का नाही. तपासासाठी त्या सध्या जप्तच केलेल्या आहेत. चल, मी तुला दाखवतो. तिन्ही टॅक्सी जुन्या अवस्थेतील होत्या. पहिली टॅक्सी MH01802211 ही डिटेक्टिव्ह राघवने बघितली. ह्याचं नाव वसंत होतं का? 5 फूट 2 इंचपेक्षा जास्त याची उंची नसेल. ह्याच्या डाव्या हाताला करंगळी नसावी असंही मला वाटते, डिटेक्टिव्ह राघव म्हणाला. कमाल आहे, अगदी बरोबर ओळखलं तू राघव. पण कसं काय? हा टॅक्सीचा दर्शनी भागाचा काच बघा. त्याने तो टॅक्सीत बसल्या जागीच पुसलेला दिसतोय. साधारण 5 फूट 2 इंच उंचीची व्यक्ती टॅक्सीत बसल्यावर त्याच्या डोक्याची लेव्हल जेवढी येईल तेवढाच हा काच पुसलेला आहे. आणि या स्टेअरिंगच्या डाव्या बाजूला 3च घट्टे आणि वर अंगठ्याच्या ठिकाणी घट्टा पडला आहे. पण उजव्या बाजूला 4 घट्टे आणि वर अंगठ्याच्या ठिकाणी घट्टा आहे. त्यावरून डाव्या हाताची करंगळी याला नसावी असं कळून येते. आणि हे बघा, या दारावर आतल्या बाजूला किल्लीने खरवडून वसंत असे नाव लिहिलेले आहे. त्यावरून मी याचं नाव ओळखलं. बापरे, खूपच बारीक निरीक्षण आहे तुझं. कमाल आहे बा तुझी. काय सर, तुम्ही लाजवताय मला, डिटेक्टिव्ह राघव म्हणाला. नंतर तो दुसऱ्या टॅक्सीजवळ गेला. याचं नाव काय होतं? ए या अक्षरापासून सुरू होणारं होतं का? नाही, याचं नाव तर छगन होतं. पण असं काय विचारलं? नाही, इथे स्टेअरिंगवर खालच्या बाजूने ए अक्षराचे स्टिकर लावलं आहे. राघवने त्यांना स्टिकर दाखवत म्हटलं. अरे, हे स्टिकर तर मी बघितलंच नाही, इन्स्पेक्टर म्हणाले. ती टॅक्सी पूर्ण बघितल्यावर राघवने तिसरी टॅक्सी बघितली. तिसऱ्या टॅक्सीत सुद्धा त्याला M या अक्षराचे स्टिकर स्टेअरिंगला लावलेले दिसले. हे बघा सर, इथे सुद्धा स्टेअरिंगच्या खालच्या बाजूला M अक्षराचे स्टिकर आहे. याचा अर्थ पहिल्या टॅक्सीतसुद्धा असंच एखादं स्टिकर असेलच. असं म्हणून त्याने पुन्हा पहिली टॅक्सी तपासली, पण तिथे कुठलं स्टिकर आढळलं नाही. मला वाटते सर, बहुतेक इथे सुद्धा स्टिकर नक्कीच लावलेलं असेल, पण कदाचित कुठेतरी पडलं असेल. असं म्हणून त्याने ती टॅक्सी नीट बघितली तेव्हा त्याला R अल्फाबेटचे स्टिकर ड्रायव्हर सीटखाली आढळलं. हे बघा सर, R स्टिकर पहिल्या टॅक्सीत, दुसऱ्या टॅक्सीमध्ये A आणि तिसऱ्या टॅक्सीत M, म्हणजे RAM असं नाव तयार होते. ही काय नवीन भानगड आहे? RAM म्हणजे गुन्हेगाराचं नाव आहे की काय? राम. इन्स्पेक्टर नाईकांनी मृत टॅक्सी चालकांच्या मित्रमंडळीत
नातेवाईकांमध्ये आणि टॅक्सी युनियन लीडरकडे राम नावाची व्यक्ती त्यांच्यामध्ये कोणी आहे का अशी चौकशी केली, पण सगळ्यांनी त्याबद्दल कुठलीही माहिती दिली नाही. ज्या दिवशी हे तिन्ही टॅक्सी चालक मरण पावले त्या दिवशीचे मीटर रेकॉर्डिंग मला लागतील सर, राघव म्हणाला. हो, ते मिळून जातील, पण मीटर रीडिंग का हवं आहे? त्यावरून आपल्याला गुन्हेगारापर्यंत पोहोचणं सोपं होईल. एकदा मीटर रेकॉर्डिंग मी तपासतो, मग तुम्हाला सगळं क्लिअर कट सांगतो. तिन्ही टॅक्सी चालकांचे मीटर रेकॉर्डिंग राघवच्या पुढ्यात ठेवले होते. त्या टॅक्सी चालकांची लेखी स्वरूपातील थोडीफार माहिती त्याच्यासमोर होती. हॉटेलच्या त्याच्यासाठी इन्स्पेक्टर नाईकांनी 8 दिवस बुक केलेल्या रूममध्ये तो स्टडी टेबलसमोर खुर्चीवर बसला होता. इन्स्पेक्टर नाईक खोलीतील सोफ्यावर बसले होते. हे तिन्ही मीटर रीडिंग बघितल्यावर एक लक्ष वेधून घेणारी माहिती त्याला कळली. ज्या दिवशी त्यांचे मृत्यू झाले होते तेव्हा ते नेहमीप्रमाणे डेपोमधून सकाळी 7 वाजता निघाले होते. निघाल्या त्या तिघांनाही 5 किलोमीटर अंतरावर सोडून मागणारा पॅसेंजर मिळाला असावा, कारण तिन्ही मीटर रेकॉर्डिंगमध्ये दिवसाच्या सुरुवातीलाच 5 किलोमीटर हे अंतर दिसत होतं. त्यानंतर मात्र तिन्ही टॅक्सीच्या मीटर रीडिंग वेगवेगळ्या अंतराचे होते. ही बाब राघवने इन्स्पेक्टर नाईकांच्या लक्षात आणून दिली. सर, याचा अर्थ कदाचित ही जी 5 किलोमीटरवाली व्यक्ती आहे तिचा या खुनांशी काही संबंध तर नसेल. कदाचित हा जो इसम आहे तो डेपो जवळूनच टॅक्सीत बसला असेल, जो डेपोपासून 5 किलोमीटरवर राहत असावा. त्याने नकळत टॅक्सी चालकांच्या पाण्याच्या बाटलीत विष मिसळले आणि त्याने टॅक्सी सोडून दिली असेल, राघव म्हणाला. परंतु असं त्याने का केलं असावं? आणि तिन्ही टॅक्सी चालकांच्या मृत्यूच्या वेळा फार वेगवेगळ्या आहेत. पहिल्याची रात्री 12, दुसऱ्याची सकाळी 11, तर तिसऱ्याची सकाळी 9 अशी आहे. जर माझ्या अंदाजाप्रमाणे हा 5 किलोमीटरवाला गुन्हेगार असेल आणि यानेच पाण्याच्या बाटलीत पाणी मिसळलं असेल, तर तिन्ही टॅक्सी चालकांच्या मृत्यूच्या वेळात एवढी तफावत कशी? इन्स्पेक्टर नाईकांनी विचारलं. कारण असंही झालेलं असू शकते की वसंतने रात्री 12पर्यंत पाणी पिलंच नसेल त्याच्या पाण्याच्या बाटलीतून. दिवसभर त्याने बाहेर कुठेतरी पाणी पिलं असेल, कदाचित पाणपोईवर किंवा एखाद्या टपरीवर किंवा हॉटेलमधलं, आणि जेव्हा त्याने रात्री 12च्या दरम्यान पाणी पिलं तेव्हा तो मरण पावला. बाकीचे दोघे त्यांनी ज्या ज्या वेळेला पाणी पिलं ते त्या वेळेला सकाळी मृत्युमुखी पडलेले असतील, डिटेक्टिव्ह राघव म्हणाला. हां, हे शक्य आहे, हे नक्कीच शक्य आहे, इन्स्पेक्टर नाईक विचार करत बोलले. त्यानंतर राघव टॅक्सी चालकांची माहिती बघू लागला. पहिला वसंत, उंची 5 फूट 2 इंच, मध्यम बांधा, डोक्यावर टक्कल, वय 45 वर्षे, 25 वर्षांपासून मुंबईत आधी ऑटो मग टॅक्सी चालवत होता. टॅक्सी स्वतःच्या मालकीची. टॅक्सीचा नंबर MH01802211. दुसरा छगन, उंची 5 फूट 7 इंच, सडपातळ, वय 40, 15 वर्षांपासून टॅक्सी चालवत होता. टॅक्सी स्वतःच्या मालकीची. टॅक्सीचा नंबर MH01802212. तिसरा सुरेश, उंची 5 फूट 3 इंच, सडपातळ, वय 30, 10 वर्षांपासून टॅक्सी चालवत होता. टॅक्सी स्वमालकीची. टॅक्सीचा नंबर होता MH01802216. सर, हे तिन्ही टॅक्सीचे नंबर बघता या तिन्ही टॅक्सी चालकांनी सोबतच टॅक्सीज खरेदी केल्या असाव्यात असं मला वाटते, कारण नंबर जवळपास एकाच सिरीजचे आहेत. हे तिन्ही टॅक्सी चालक एकमेकांना ओळखत होते का? राघवने विचारलं. तसं तर चौकशीत कळलं नाही, पण एकाच डेपोतून निघत असल्याने थोडीफार तोंड ओळख असेलच, इन्स्पेक्टर नाईक म्हणाले. ज्या पद्धतीने हे एका पाठोपाठ मरण पावलेले आहेत त्यावरून मला तरी यांच्यात नुसती तोंड ओळख नसून घनिष्ठ मैत्री असावी असं वाटते, राघव म्हणाला. म्हणजे या 3 मित्रांवर सूड घेण्याच्या दृष्टीने त्यांना मारलेलं आहे असं तुला वाटते का? सध्या तरी तसंच दिसते. मला वाटते सर, तिन्ही टॅक्सी चालकांच्या कुटुंबियांना बोलावून घ्यावं लागेल. साधारण उद्या सकाळी 10 वाजता पोचतो मी स्टेशनवर, राघव म्हणाला. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता वसंतची बायको आणि 2 मुलं चौकशीकरिता आले. त्याचा मोठा मुलगा 10वीत आणि लहान मुलगा 7वीत शिकत होता. बाई, मला सांगा, तुमच्या यजमानांचं कोणाशी काही भांडण वैर होतं का? तुमचा कोणावर काही संशय? राघवने विचारलं. नाही बा, माझा नवरा नाकासमोर चालणारा होता.
त्याचं कुणाबी संगत भांडण नव्हतं साहेब. बरं, हे छगन आणि सुरेश तुमच्या यजमानांचे मित्र होते का? ते काही मला ठाव नाही साहेब, असतीलही कदाचित. ते धंद्यातलं एवढं काही घरी बोलायचे नाही. बरं, राम नावाची कोणी व्यक्ती तुमच्या परिचयाची आहे का? नाही साहेब, असं कोणी नाही. ठीक आहे. त्यांना एवढ्यात कोणाचे धमकीचे फोन वगैरे येत होते का? किंवा काही दिवसांपासून ते टेन्शनमध्ये होते असे तुम्हाला आढळले का? नाही साहेब, ते मला काहीच माहीत नाही. ते सकाळी 7ला घरून निघाले की रात्री 12-1 वाजेपर्यंत यायचे. फार आमचं बोलणं व्हायचं नाही. ठीक आहे, जा तुम्ही आता, राघवने म्हटलं. दिवंगत वसंतच्या दोन्ही मुलांनासुद्धा राम म्हणून कोणी माहीत नव्हते. छगनच्या कुटुंबियांचा पत्ताच नव्हता. बायको वारल्यावर तो गेल्या काही वर्षांपासून एकटाच राहत होता. सुरेशची बायको तिच्या 5 वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन तिच्या भावासोबत पोलीस स्टेशनमध्ये आली होती. बसा बाई, हे घ्या पाणी, प्यायचं असेल तर पिऊन घ्या. सुरेशची बायको थोडी घाबरल्यासारखी दिसल्याने राघवने तिला पाण्याचा ग्लास दिला. पाणी पिल्यावर तिच्या चेहऱ्यावर जरा हुशारी दिसू लागली. बाई, मी तुमची मनस्थिती समजू शकतो. तुमच्या घरातील एकमेव कमावती व्यक्ती गेलेली आहे. हे कोणी केलं असेल याचा तपास करणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळे काही तुम्हाला माहीत असेल तर सांगून टाका. तुमच्या यजमानांना कोणी राम नावाचा मित्र किंवा परिचितांपैकी कोणी होता का? नाही सर, त्यांना फारसे मित्र नव्हते. जे काही 1-2 मित्र होते त्या कोणाचंच नाव राम नाही, सुरेशची बायको म्हणाली. बरं, मला सांगा, हे कोणी केलं असेल असं तुम्हाला वाटते? कोणावर संशय? राघवने विचारलं. ते तर मी काहीच सांगू शकत नाही सर. पण जेव्हा छगन नावाच्या टॅक्सी चालकाचा मृत्यू झाला तेव्हा माझ्या नवऱ्याला खूप टेन्शन आलं होतं. त्यांची जेवणावरची वासनाच उडाली होती. ते ज्या दिवशी मरण पावले त्याच्या आदल्या रात्री त्यांनी मला कोणत्या बँकेत किती रुपये आहेत, काही सरकारी योजनेत पैसे जमा आहेत याची माहिती दिली होती. तेव्हा मी त्यांना म्हटलंसुद्धा की हे एवढं आजच सांगण्याची काय गरज आहे. तेव्हा ते म्हणाले होते, माणसाच्या जीवाचा काय भरोसा. त्यावेळेस मला त्यांचं बोलणं विचित्रच वाटलं. दुसऱ्या दिवशी असं होईल असं वाटलंच नाही हो. माझ्या नवऱ्याला मारून कोणाला काय मिळालं असेल, माझं 5 वर्षांचं लेकरू आता बिनाबापाचं कसं वाढेल, असं म्हणून दिवंगत सुरेशची बायको धाय मोकलून रडू लागली. त्या स्त्रीची अवस्था खरंच फार बिकट होती. अशी वेळ तिच्यावर यायला नको होती. बराच वेळ ती रडत राहिली. शांत व्हा बाई, हा घ्या, थोडा चहा पिऊन घ्या, म्हणजे जरा तुम्हाला बरं वाटेल. त्यानंतर ती बाई तिच्या लहान मुलाला घेऊन तिच्या भावासोबत निघून गेली. त्यानंतर इन्स्पेक्टर नाईकांना राघवने म्हटलं, सर, या चौकशीतून काही बाबी कळल्या. जसं वसंत, छगन आणि सुरेश यांची मैत्री होती का नाही हे या लोकांना माहीत नाही. तसेच राम नावाचा कोणीही यांच्या ओळखीचा नव्हता. पण सुरेशला आपण मरणार याची कुणकुण लागली होती. याचाच अर्थ या तिघांच्या कुटुंबियांना जरी माहीत नसेल तरीसुद्धा मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की हे तिघेही कुठल्या तरी भानगडीत नक्कीच अडकलेले होते. राम नावाच्या व्यक्तीला या तिघांनी नुकसान पोहोचवलं असणार, म्हणून त्यानं यांचा सूड घेतला. आता हा राम कोण हे आपल्याला शोधायचं आहे. आत्तापर्यंत या एरियात झालेल्या गुन्ह्याचे रेकॉर्ड्स मी तपासतो. कदाचित राम नावाचा कोणी व्यक्ती आहे का कळेल, इन्स्पेक्टर नाईक म्हणाले. ठीक आहे सर, मी सुद्धा तुमची मदत करतो, असं म्हणून राघवने रेकॉर्ड्स तपासणं सुरू केलं. एकाहून एक भयंकर दिसणारे गुन्हेगार त्यात होते. त्यांनी बराच वेळ रेकॉर्ड्स तपासणं सुरू ठेवलं. त्यातून छेडाराम आणि भोलाराम अशा 2 गुन्हेगारांची माहिती त्यांना मिळाली. त्या व्यतिरिक्त राम नावाच्या अशा कुठल्याच गुन्हेगाराचे रेकॉर्ड त्यांना सापडले नाही. या छेडाराम आणि भोलारामची माहिती काढावी लागेल, इन्स्पेक्टर म्हणाले. इन्स्पेक्टर नाईकांनी काढलेल्या माहितीनुसार छेडारामला मागच्याच वर्षी ऑर्थर जेलमध्ये फाशी झाली होती, तर भोलाराम 4 महिन्यांपूर्वी भोईवाडा जेलमध्ये मरण पावला होता. म्हणजे दोन्ही शक्यता निकालात लागल्या होत्या. सर, ज्या माणसाने तुम्हाला वसंत बेशुद्ध पडला हे त्या दिवशी रात्री 12ला सांगितलं, त्याने त्याच्या चौकशीत काय सांगितलं, राघवने विचारलं. तो माणूस खूप पिलेला होता आणि त्याला त्याच्या हॉटेलवर परतायचं होतं. बारमधून निघाल्यावर त्याने वसंतची टॅक्सी केली आणि अर्ध्या रस्त्यात येत नाही तो वसंतला बरं न वाटल्याने त्याने टॅक्सी बंद केली. थोड्याच वेळात त्याच्या तोंडातून फेस यायला लागला
आणि त्याने स्टेअरिंगवरच मान टाकून दिली. हा जो पिलेला माणूस होता, राजन त्याचं नाव, त्याची नशा खाडकन उतरली आणि त्याने मला फोन केला. आम्ही जाईपर्यंत तो तिथेच होता. तोपर्यंत ॲम्ब्युलन्स बोलावून वसंतला ॲडमिट केलं होतं. पण वाटेतच वसंत मरण पावला असं डॉक्टरांनी सांगितले. इन्स्पेक्टर नाईक म्हणाले. कशावरून तो राजनच गुन्हेगार नसेल? मला वाटते त्याला आपण हातातून जाऊ द्यायला नको. कोणत्या हॉटेलमध्ये थांबलाय तो? राघवने विचारले. तो ब्ल्यू स्पॅरो इनमध्ये थांबलाय. अजून 4 दिवस तो तिथेच मुक्कामी आहे. त्याच्या आयडेंटिटी आणि ॲड्रेस प्रूफचा फोटो मी घेतला आहे. मग ठीक आहे, पण मला वाटते त्याची चौकशी करावी लागेल. छगन ज्या दिवशी सकाळी 11 वाजता मरण पावला, तसेच सुरेश जेव्हा मेला तेव्हा हा राजन कुठे होता हे पडताळून पाहायला पाहिजे, राघव म्हणाला. इन्स्पेक्टर आणि राघव ब्लू स्पॅरो इनमध्ये धडकले. राजन रूम नंबर 202मध्ये थांबला होता. ते दोघे हॉटेलमध्ये पोचताच रिसेप्शनला राजनबद्दल त्यांनी चौकशी केली. तेव्हा तिथल्या एका इसमाने राजनला इंटरकॉम केला. सर, तुम्हाला इन्स्पेक्टर नाईक आणि एक खाजगी गुप्तहेर भेटायला आलेले आहेत. पाठवू का की आपण येणार? रिसेप्शनवर असलेल्या इसमाने विचारले. तिकडून राजनने कदाचित त्यांना खाली रिसेप्शनलाच थांबव असं म्हटलं असावं. बरं, मी सांगतो, रिसेप्शनिस्ट म्हणाला. त्यांची त्यांच्या क्लायंटसोबत मीटिंग सुरू आहे. थोडा वेळ तुम्हाला इथेच थांबावं लागेल. मीटिंग झाली की तेच खाली येतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. तोपर्यंत तुम्हाला काही थंड किंवा गरम हवं आहे? रिसेप्शनिस्टनी विचारलं. आता हे जे गरम झालेलं आहे ना, ते तुमच्या हॉटेलच्या रूम नंबर 202मध्ये जे साहेब उतरले आहेत त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिले तरच थंड होईल. त्यामुळे नो थंड नो गरम. इन्स्पेक्टर नाईक स्वतःच्या अर्धवट टक्कल पडलेल्या डोक्याकडे अंगुली निर्देश करत थंडपणे म्हणाले. अर्धा तास थांबल्यावर श्रीयुत राजन त्यांच्या 2 क्लायंटसोबत खाली रिसेप्शनला आले. त्यांच्या क्लायंटला निरोप देऊन ते आमच्याकडे वळले. नमस्कार इन्स्पेक्टर नाईक, कसं काय काम काढलं माझ्याकडे? आणि हे कोण? राजन राघवकडे बघून म्हणाला. मी खाजगी गुप्तहेर राघव. यांनी मला बऱ्याच केसेसमध्ये मदत केली आहे आणि आता सध्या जी केस सुरू आहे त्यातही हे मला मदत करत आहेत. त्याच संदर्भात तुम्हाला आम्ही भेटायला आलेलो आहोत, इन्स्पेक्टर नाईकांनी सांगितलं. अच्छा, बोला, मी तुमची काय मदत करू शकतो? राजनने विचारलं. मला तुमची संपूर्ण माहिती हवी होती. म्हणजे आपण कुठे राहता, इथे आपला कोणता व्यवसाय आहे, इथे आपण वारंवार येता का, आणि त्या दिवशी आपण जेव्हा टॅक्सी चालक बेशुद्धावस्थेत होता तेव्हा नेमकं काय घडलं हे मला जरा सविस्तरपणे सांगा, डिटेक्टिव्ह राघव म्हणाला. मला वाटते आपण माझ्या रूममध्ये जाऊ, तिथे मी आपल्याला सगळं सांगतो, राजनने सांगितलं. ते सगळे रूम नंबर 202मध्ये गेले. सर, मी मूळचा नागपूरचा आहे, पण व्यवसायाच्या निमित्ताने मला भारतभर वेगवेगळ्या शहरात जावं लागते. माझा इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा व्यवसाय आहे. 4 दिवसांनी मी परत नागपूरला जाईल. प्रत्येक महिन्यात 2 महिन्यात माझी मुंबईला चक्कर होते. त्या दिवशी क्लायंटसोबत मीटिंग झाल्यावर मी बारमध्ये गेलो आणि बारमधून मी साधारण 12 वाजता बाहेर पडलो. बाहेरच जी टॅक्सी होती ती मी केली. अर्ध्या रस्त्यातच टॅक्सी चालकाला बरं वाटत नसल्याने त्याने टॅक्सी एका साईडला नेऊन बंद केली आणि तो तिथेच बेशुद्ध पडला. लगेच मी पोलिसांना आणि डॉक्टरांना कळवलं. माझ्या आयडेंटिटी आणि ॲड्रेस प्रूफची कॉपी इन्स्पेक्टर सरांकडे आहेच. त्यावर माझा नागपूरचा पत्ता आहे. त्याशिवाय हे माझं बिझनेस कार्डसुद्धा तुम्ही ठेवा. बाकी या प्रकरणात मला काहीही माहिती नाही. विश्वास ठेवा माझ्यावर, राजन प्रामाणिकपणे म्हणत होता. तरीही राघवने त्याच्याकडून त्याचे आणखी एक व्हिजिटिंग कार्ड घेण्याच्या निमित्ताने बोटांचे ठसे घेतले. राजनला कुठल्या तरी मीटिंग निमित्त हॉटेलबाहेर जायचे होते. त्याने एक फोन केला. एक्सक्यूज मी असं म्हणत तो थोडा बाजूला गेला आणि बोलू लागला. हां राम, अर्ध्या तासात हॉटेलवर ये, मला मीटिंग आहे, तिथे निघायचं आहे. राजनने फोन ठेवला आणि इन्स्पेक्टर नाईक व राघव निघण्यासाठी उठत असताना त्यांनी राजनच्या तोंडून राम ऐकताच ते थबकले.